पण दादा एकदा याच्यावर काहीतरी विचार करा. वाळू माफिया प्रचंड वाळू गुन्हेगार तयार झाले. कायदा काहीतरी कडक केला पाहिजे. आम्ही रात्री 2ला झोपलो असतो ते आम्हाला फोन होतो, भाऊ आमची गाडी पकडली. अरे काय करावं अध्यक्ष माझा आम्ही एक कडक कायदा या संदर्भात कायद्याचा धाक नाही. अध्यक्ष महाराज दुबईला गेल्यानंतर तुमची बॅग जर विसरून आली एका ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे गेला तर ती बॅग तुम्हाला तिथे दिसेल. अध्यक्ष महाराज कायद्याचा जरब कायद्याचा धाक तिथं पाहायला भेटतो. अध्यक्ष आम्हाला बजावणी पाहायला भेटते. अध्यक्ष महाराज करा ना कामाच कायदेश आम्हाला बजावणी संदर्भामध्ये निश्चितपणे. भास्करराव जरा भास्करराव शांत बसता का प्लीज 2 मिनिटं. भास्करराव थोडस शांत दमाने बोला, पण दमाने बोला. अध्यक्ष महाराज भास्करराव काय सांगा आता त्यांना मूड आला वाटतं. आता मी गुन्ह्याच्या स्वरूपावर बोलत होतो अध्यक्ष महाराज की सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे काही यंत्रणा उभा करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज ती यंत्रणा निश्चितपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उभा राहील आणि त्यामध्ये काम होईल. अध्यक्ष महाराज एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष सर्वांचं वेधू इच्छितो. सभागृहातल्या प्रत्येक माणसाचं सन्माननीय आमदाराचं वेधू इच्छितो. IPLचं महायुद्ध सुरू झालं अध्यक्ष महाराज. दादा IPLचा सुरू झालेला आहे आणि या IPLच्या महायुद्धामध्ये या देशातले करोडो मुलं बर्बाद होतात. ऑनलाईन सट्टा, प्रत्येक चेंडूवरती सट्टा, प्रत्येक षटकारावरती सट्टा, प्रत्येक चौकारावरती सट्टा, या टोळ्या निर्माण झाल्या. अध्यक्ष महोदय पोलिसाला सर्व माहित आहे. माझ्या जालना शहरामध्ये IPL मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जातो हे पोलिसाला माहित नाही. अध्यक्ष महाराज मी सांगू शकतो सभागृहामध्ये 10 लोकांची नावं. मनोज टोक नावाचा एक आहे. हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राजरोसपणे जालन्यामध्ये IPLचा सट्टा घेतो. सागर चिल्का असेल, मी तुम्हाला ओळीने 10 नाव देऊ शकेल. अध्यक्ष महाराज या लोकांवरती कारवाई होणार नाही काय? पोलिसला माहित नाही का? अध्यक्ष महाराज राजरोसपणे सट्टा घेणारे. माझ्याकडे 10 मुलांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महाराज या सट्ट्यापायी 10 मुलांनी. मी त्या परिवारांचं नाव घेऊ शकतो पण त्यांची बदनामी होईल. अध्यक्ष महाराज अनेक उद्योजक